रंगपंचमीच्या दिवशी विजय शिवतारेंनी आपला राजकीय रंग बदललाय। आजपर्यंत अजित पवारांवर जहरी टीका करणारे शिवतारे आता मात्र अचानक आज मवाळ झाले आहेत। शिवतारेंनी बारामती लोकसभा मतदारसंघातून माघार तर घेतलीच, पण थेट सुनेत्रा पवारांना जाहीर पाठिंबाही दिलाय। कालपर्यंत शिवतारे काय बोलत होते आणि आज त्यांनी नेमकी काय भूमिका मांडली आहे, पाहूया एक रिपोर्ट। अजित पवारांना गुरमी आहे, अजित पवारांना सत्तेची मस्ती आहे। बारामती पवारांचा सातबारा नाहीये, आम्ही पवारांची गुलामी करायची का, हे शब्द आहेत विजय बापू शिवतारेंचे। पण त्याच विजय बापूंनी अवघ्या काही दिवसात पलटी मारली आहे। विजय बापू आता बारामतीतून लढणार नाहीयेत, तर चक्क सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार आहेत। पुढची 5 मिनिटं ऐका विजय शिवतारे कालचे आणि आजचे। बारामती लोकसभा मतदारसंघ हा देशातील ज्या 543 मतदारसंघ आहे त्यातला एक मतदारसंघ आहे। तो कोणाच्या नावावर सातबारा लिहिलेला नाही, एका व्यक्तीच्या किंवा कुटुंबाच्या। अजित पवार बारामती लोकसभेचा सातबारा पवार कुटुंबियांच्या नावावर करायला तयार झालेला। अजित पवारांच्या नावावर सातबारा करायला तयार आहे। सातबाऱ्याचा प्रश्न येत नाही हो। एक सातबारा मी असं म्हटलं होतं की 543 लोकसभा मतदारसंघातील एक लोकसभा मतदारसंघ हा बारामती आहे। हा कुणाचा सातबारा नाही, सातबारा आहे असं नव्हतं म्हटलं, हा कुणाचा सातबारा नाही, त्यामुळे सातबाराचा काय प्रश्न येतो। म्हणजे तुम्ही सुनेत्रा पवारांचा आता प्रचार करणार आहात, म्हणजे एका अर्थाने अजित होणार होय, परंतु म्हणजे तुम्ही अजित पवारांच्या नावावरती बारामती लोकसभेचा सातबारा करणार आहात। तुम्ही तर चुकीचा प्रश्न विचारताय, मगाशीच मी तुम्हाला उत्तर दिलं। बापू, परंतु बापू स्वाभिमानाचा प्रश्न तुम्ही म्हटले होते बापू। तर आपण बघतोय की या ठिकाणी विजय शिवतारे जे आहेत ते जे प्रश्न या ठिकाणी त्यांनी आधी जी काही वक्तव्य केली होती त्यामुळे जी काही निर्माण होत आहेत त्या प्रश्नांना उत्तर देणं त्या ठिकाणी आता टाळतायत। पवारांची असणारी 6,86,000 मतं, त्याच्या विरोधात 5-5.5 लाख मतं अँटी पवार आहेत ना, ती कुठच्या पक्षाची नाही आहेत, प्युअर पवार विरोधक ते आहेत। या पवार विरोधकांना मतदान करण्याची योग्य संधी देण्यासाठी मला लढलं पाहिजे। आता असं आहे, हे खरं आहे की मीच हे बोललो होतो की 5.5 लाख मतं ही पवारांच्या विरोधात होती। एक पवार नरेंद्र मोदींबरोबर आलेले, पवार विरोधात, पण आज एक पवार आलेत नाही इकडे। ते तुमच्या बंडाच्या आधीच आलेले आहेत दादा। नाही, माझ्या बंडाच्या अगोदर म्हणजे हे जरी आले असतील, लोकांचा आवाज काय होता ते तुम्हाला मी सांगत होतो। आज मलाही लोकांना कन्व्हिन्स करावं लागलं खाली 1.5 तास। आजही लोक विसरायला तयार नाहीत ना, हे विचारायला कोणाला, कोणी कन्व्हिन्स करावं लागलं। शेवटी तसंच मतदारांना देखील समजावून सांगावं लागेल। माझ्याकडे एक वेगळी प्रचंड एक स्ट्रॅटेजी अशी आहे की अशी अवस्था होईल जर मी त्या लेवलला जर गेलो, भीक नको पण कुत्रावर ही अवस्था मी करून ठेवेल। 50-41 वर्ष पवारांना मी मतं देतोय, 3 पिढ्या झाल्या। आम्ही काय गुलामी करायची काय त्यांची, परत परत त्यांनाच मत द्यायची। कधी साहेबांना मतदान करा, कधी अजित पवारांना पुतण्याला मतदान करा, कधी मुलीला मतदान करा, आता अजितदादांच्या मिसेसला मतदान करा। काय योगदान समाजातलं त्यांचं? फक्त ते अजितदादांची मिसेस आहे म्हणून आम्ही 5 मतदार 6 मतदार, इव्हन बारामतीच्या सुद्धा लोकांनी का मतदान करावं? काय योगदान आहे इथे? संपूर्ण शिवसेना आणि राष्ट्रवादीची भले 20-25 हजार मतं, पण कमीत कमी पुरंदरमधून 1.5 लाख मतं ही महायुतीच्या उमेदवाराला झाली पाहिजेत। अशा प्रकारची महायुतीचा उमेदवार म्हणजे घड्याळाला झाली पाहिजेत, अशा प्रकारचं सर्वांना सूचना देण्यात आल्या आहेत। कुठच्याही परिस्थितीमध्ये एक मत देखील इकडे तिकडे जाता कामा नये, ठासून सगळ्यांनी काम करायचं आणि हा उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून कमीत कमी 50,000 मताच्या मताधिक्याने पुरंदरमधून आमचा उमेदवार निवडून आणणे। झालं असेल झालं, सुनेत्रा वहिनी उमेदवार ज्या असतील, आता अजून डिक्लेअर नाही केलेलं, पण मला वाटतं आता डिक्लेअर होईल आणि सुनेत्राताईंना आम्ही बहुमताने निवडून आणू, हा निर्णय आमचा सर्वांचा झाला आहे। मी काय सांगितलं, माझ्या पुरंदरमध्ये 50,000 मताचं मताधिक्य मी अजित पवारांना देणार, आमचे सगळे कार्यकर्ते मिळून देणार। प्रचंड ग्रामीण भागात टेररिझम यांनी केलेला आहे, दहशतवाद केलेला आहे, अनेकांना दुखावलेला आहे। हा विंचू आहे ना, विंचू अनेकांना डसला आहे, पण आता तो महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसला आहे मोदी साहेबांच्या इथे। अडचण अशी झाली आहे की चप्पल मारावी तर महादेवाला सुद्धा लागते।
आणि विंचालाही मारता येत नाही, ही भावना लोकांची आहे. आणि म्हणून फक्त एक नव्हे, विंचूरूपी फक्त एक अजित पवार नव्हे, ह्या दोन्ही शक्तींचा बिमोड आपल्याला करायला पाहिजे अशी माझी प्रामाणिक मत आहे. अजित पवार हा विंचू अनेकांना डसला आणि महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसला. आता तुम्ही महादेवाच्या पिंडी शेजारी बसून त्यांचा प्रचार करणार का? अरे बाबा, आता करणार म्हणून सांगितल्यावर कशाला काय उगाच चुकीचे प्रश्न विचारता. एक लक्षात घ्या, ही वस्तुस्थिती होती की त्यांच्यावर नाराजी होती. ती उपमा अगदी चुकीची होती असंही नाही, पण लोक नाराज होते, जी नाराजी मी पाहिली होती. त्यामुळे प्रचार करणार ना, आता उघड करणार, मी सांगितलंच आहे ना. कोणत्याही परिस्थितीमध्ये माघार घेऊ नका. जे काही तुमचं स्वप्न आहे किंवा जे काही तुम्ही जनतेच्या हितासाठी जो काही संग्राम उभा केला आहे त्याच्यामधून कुठेही पाठीमागे हटू नका. आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत. कित्येक लोकांनी श्रीरामपूरच्या एका कार्यकर्त्याने, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे, म्हणतो बापू एका बाजूला तुमचा फोटो एका बाजूला माझा फोटो लावून मी 1 तारखेच्या पालखी दलाच्या मैदानावर 50 गाड्या घेऊन येणार. मी पुरंदर आणि बारामती मतदारसंघातील लोक तर येतीलच, पण हा सोहळा पाहण्यासाठी माझ्या मते राज्यातील अनेक भागातील जिल्ह्यातील लोक प्रातिनिधिक स्वरूपात येतील. त्यामुळे मी मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही. मुख्यमंत्र्यांना जो काय प्रेशर होता संपूर्ण महायुतीला त्याचा तळा जातो आहे. मी दुसरं काही पाहिलं नाही. मागे पुढे राजकारणात अनेक संध्या येत असतात, पण आपल्या नेत्याचं ऐकलं पाहिजे. त्यांना कुठे इतक्या अडचणीत येत असताना महायुतीमध्ये दरार राष्ट्रवादीच्या काही लोकांनी जाहीर केलं होतं की महायुतीतून बाहेर पडावं की काय. त्यामुळे एका गोष्टीमुळे एवढं सगळं होत असताना मागच्या पुढे कदाचित उद्या असं होईल की पुढच्या वेळेस अजित पवार मला बोलतील पुरंदरमधून लोकसभेला तुम्ही उभे राहा. काही होऊ शकते ना. त्यांची गुरमी जाणार नाही आणि ती माझ्यासाठी नाही, कदाचित ऐतिहासिक नियतेने दिलेलं मला हे असाइनमेंट आणि काम असेल. नमो रोजगार मेळाव्याच्या वेळेस 2 उपमुख्यमंत्री आणि येतील म्हणून 3 बुके घेऊन मी गेलो होतो. दादा जरा तिथेच होते, बारामध्ये आले आणि म्हणून प्रेमाने मी बुके घेऊन, अरे चला आता त्या लवकरात बुके. कसलीही माणुसकी, एवढा गर्व मी कुठेच पाहिला नसेल. तो बुके घेऊन हो तिकडे हे करायला लागले लगेच. गेली अनेक वर्ष तुम्ही म्हणत होते की अजित पवार ही एक प्रवृत्ती आहे, ती प्रवृत्ती 2.5 तासामध्ये संपली. मग नाही, 2.5 तासाची नाही हो. एक लक्षात घ्या, वाल्याचा वाल्मिकी झालाय ना, आपण इतिहासात पाहिलंय ना. कोणी माणसाला तुम्ही एवढा एक दोष द्यायचंच कारण नाही. तो जेव्हा चांगल्या वातावरणात येईल, सगळं होईल, त्यावेळेस कदाचित खूप बदल होईल. त्यामुळे निव्वळ तसंच बोलायचं का, वाल्याचा वाल्मिकी झाला हे आम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे. नाझिम मुल्ला, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.